बघा विनंती असणार आहे, एका झाडाजवळ एक स्टॉल लावण्यात आलाय. विनंती आहे की आपण तो स्टॉल तिकडनं हलवा, कारण गाडी काढायची आपल्याला. त्यामुळे आपलं सहकार्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे झाडाजवळ ज्यांची जो स्टॉल लावलाय तो त्या ठिकाणी काढायचा आहे, कारण लघुशंकेसाठी त्या ठिकाणी एक विभाग करण्यात आलाय. त्याची आपण दखल घेऊयात. सुरुवात करूयात श्री धावीर चषक 2025 साठी. श्री धावीर चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. काही नियम, काही अटी या ठिकाणी सांगितल्या जात आहेत. ड्रोन कॅमेरा आपण पाहिलं मैदानाच्या दिशेने वाटचाल करते. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. श्री धावीर चषक 2025 ला होते सुरुवात. एकदा जोरात जयघोष होऊ देत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. क्रिकेट स्पर्धेला आरंभ होतोय, प्रारंभ होतोय, शुभारंभ होतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती जुनेद आलाय. रोहा रॉयल संघाकडून जो प्रतिनिधित्व करत असतो, आज मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय. भाई रोहा या संघाकडून जो बरेच वर्ष क्रिकेट खेळतोय आणि आता मात्र मैदानावरती प्रमुख गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये त्याला मैदानावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू काय झाला तर सरळ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्हच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. बॅकफुटवरून मोठा फटका खेळलाय. ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण. हे होता फलंदाजाला आमंत्रण, ज्याचा दोन्ही हाताने स्वीकार केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू प्रसाद. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणखीन एक मोठा फटका मिडल ऑफ द बॅट मधून सुमधूर आवाज. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन ए रो. फंटास्टिक सिक्सर.
चांगला फटका मैदानावरती कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत. यावेळेला मात्र आणखीन एक मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, फरार, चौकार. तिथे सुरुवातीच्या षटकांपासूनच मोठे फटकेबाजी केली जाते. मला तर असं वाटू लागलंय प्रसाद बामुगडे शाळेत जेव्हा गेलाय ना तेव्हा पहिली दुसरी असं काही नाहीये, 4 आणि 6ची परिभाषा तो ओळखतोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत, खराब चेंडूंचा समाचार, चांगल्या चेंडूंना सन्मान, ही क्रिकेटची आधुनिक परिभाषा आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा आपण पाहतोय. 1 to go चा इशारा, तब्बल 17 धावा धावफलकावरती लागल्यात. नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्या निर्णयावरती अंमलबजावणी करत असताना ना जुनेद किरकिरेवरती मात्र हल्लाबोल केलाय. कौतुक करावं लागणार आहे अनन्या स्पोर्ट्स किल्ला संघाचं, ज्या पद्धतीची संघ बांधणी केली आहे. यावेळेला सरळ बॅट नेक्स्ट कव्हर रिजन मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात जरूर आहे, मात्र जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत सकाळच्या सत्रामध्ये अगदी गार्डन मध्ये फिरावं ना, या पद्धतीने 1 धाव पूर्ण केली आहे. षटक क्रमांक 1 समाप्त, 18 धावा, बिनबाद 18. अशा सुसज्ज स्थितीमध्ये अनन्या स्पोर्ट्स किल्ले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ मैदानावरती, नयनरम्य दृश्य खऱ्या अर्थानं प्रसाद बामुगडेने दाखवून दिले. सलगचे 2 षटकार, तदनंतर खेळलेला कव्हरच्या दिशेने चौकार नेत्रदीपक होता आणि एखाद्या स्पर्धेची सुरुवात जी चांगली करावी त्या दिशेने त्याने वाटचाल सुद्धा मैदानावरती करून दिली. जबरदस्त फटकेबाजी, मैदानाच्या सभोवताली तो फटकेबाजी करू शकतो हे त्याने मैदानावरती दाखवून दिले. सुरुवातीपासून डॉमिनेट जर प्रतिस्पर्धी संघाला केलं तर मात्र आपला संघ चांगल्या दिशेने वाटचाल करू शकेल हे त्याला माहिती आहे. टीम मॅनेजमेंटने एक डिसिजन घेतला की प्रसादला सलामीसाठी पाठवायचा, स्ट्राईक एंडला पाठवायचा आणि मग त्याने पहिल्या चेंडूचा खेळपट्टीचा आढावा घेतला आणि तदनंतर त्याला समजलं की बॅटिंग विकेट आहे, इथे मात्र चांगले स्ट्रोक लगावले गेले, मोठे फटके जर आले तर चेंडू सीमारेषा पार जाणारच आणि ही परिभाषा त्याला माहिती आहे. जबरदस्त फटकेबाजी मैदानावरती. सचिन माळी आणि प्रसाद बामगुडे यांची ही जोडी मैदानावरती चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले. श्री धावीर चषक 2025 या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद लुटतोय. या स्पर्धेतून चांगले चांगले खेळाडू वरती आले. या स्पर्धेमधून बऱ्याचशा खेळाडूंना नावलौकिक मिळालं आणि आज ते देशाच्या वेगवेगळ्या पातळीवरती चांगलं क्रिकेट सुद्धा खेळत आहेत. हे या स्पर्धेचं यश आहे, हे या आयोजकांचं यश आहे. एक भव्य दिव्य सकाळच्या सत्रापासूनच रसिक मायवा प्रेक्षकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी रोहित आलाय आणि त्याच्यावरती हिट चढवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. त्यावेळेला टीम मॅनेजमेंट काय विचार करते की आपली सलामीची जोडी चांगली असावी, ओपनिंग पार्टनरशिप चांगली असली पाहिजे. कमीत कमी 5 षटकांच्या मॅच मध्ये 30 ते 35 धावा ओपनिंग पार्टनरशिपने केल्या पाहिजेत. आणि मग त्याच दिशेने वाटचाल, जबरदस्त टायमिंगचा वापर, चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सेकंड इन अ रो, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, चौकार. थराराला सामना पाहिला. आणखीन एक मोठा फटका, यावेळेला मिडल ऑफ द बॅट मधून सुमधुर आवाज, चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. थँक्यू.
ऐन थंडीच्या वातावरणामध्ये गोलंदाजांना घाम फोडावा अशा पद्धतीची परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. कारण धावफलकावरती 1.3 षटकांमध्ये तब्बल 32 धावा कुठल्या गेल्यात. 32 ऑन अ स्कोरबोर्ड. टीम मीटिंग घ्यायला भाग पाडलं गेलंय. अशा पद्धतीची कामगिरी या दोन फलंदाजाने केली आहे. एका बाजूला प्रसाद, दुसऱ्या बाजूला सचिन या जोडीने आज मैदानावरती रसिक मायबाप प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय आणि त्याच दृष्टिकोनातला हा खेळ मैदानावरती चालू आहे. जबरदस्त खेळ मैदानावरती. रोहित शिंदेवरती केलेला हा हल्ला बोल 3 चेंडूंवरती तब्बल 14 धावा कुठल्या आहेत. राऊंड विकेट गोलंदाजी. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इरादा होता की कव्हरच्या दिशेने खेळावा, मात्र बॅटची इनसाइड एज लागली आणि तदनंतर मात्र चेंडू मिड विकेटच्या दिशेने पाचारण करेल. 1 धाव आली आहे. बघा आमच्या इथे गुणलेखक कळवत आहेत की सिंगल्स कमी आले आहेत, मात्र चौकार आणि षटकार यांचा भडीमार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळालाय. 5 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती 33 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. कधी प्रसाद कधी सचिन ही जोडी मैदानावरती या जोडगोळीने ना मैदानावरती कमाल केली आहे. पहिल्या 10 चेंडूंवरती तब्बल 33 धावा. कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. धावचित करण्याची नामी संधी जरूर होती, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. मैदानावरती गॅम्बल झालाय, कारण क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिचून ही 1 धाव पूर्ण केली. मी बघा नेहमी म्हणतो मित्रांनो, ज्या वेळेला क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याकडनं चुका घडतील ना, त्या वेळेला आपल्या 11 खेळाडूंवरती हा मनोवैज्ञानिक दबाव येत असतो आणि मग तो दबाव धुडकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर चांगलं मोटिवेशन मैदानावरती निर्माण केलं पाहिजे आणि एक चांगलं ॲटमॉस्फिअर आणलं पाहिजे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फटका खेळलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. तो ना भविष्यातही अशा पद्धतीची फटकेबाजी मैदानावरती चालू आहे. सचिन माळी, प्रसाद बांबुडे यांनी मैदानावरती केलेला खेळ हा नेत्रदीपक आहे, प्रशंसनीय आहे आणि उल्लेखनीय सुद्धा पाहायला मिळालाय. सुरुवातीचे दोन्ही गोलंदाज, मग तो जुनेद असू देत मग तो रोहित असू देत, त्यांना सेट व्हायला चान्सच दिलेला नाहीये. 38 धावसंख्या धावफलकावरती जमा झालेली आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आत. स्ट्राइक एंड वरती प्रसादने जो एक टेम्पो सेट केलाय ना, त्या टेम्पोला मात्र चांगल्या पद्धतीचा पाया सचिनने सुद्धा बांधलेला आपण पाहिलाय. चांगला खेळ मैदानावरती. यावेळेला ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी शाहिद डांगेला या ठिकाणी बोलवलंय. गोलंदाजीमध्ये बदलाव करण्यात येईल, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 18 धावा आल्या, दुसऱ्या षटकांमध्ये 20 धावा आल्यात. शेअर मार्केट जसं वधारावा ना, तसा धावफलक सुद्धा वाढत्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शाहिदला कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण इथून मात्र पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन पूर्णपणे हटलेले आहेत. आता मात्र फलंदाजी कशी होणार, सावध पवित्रा घेतला जाणार की हल्लाबोल चालू राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. सरळ बॅटने खेळलाय. मिडॉन मधून चेंडू ट्रॅव्हल करेल लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. क्रिकेट इज ऑल अबाउट माइंड गेम म्हटलं जातं. आयोजन कमिटीने सांगितलं 5 षटकांचा सामना आहे, 2 षटकं पॉवर प्ले मध्ये आहेत. मग रणनीती बनवली गेली की पहिल्या 2 षटकांमध्ये हल्लाबोल केला पाहिजे. पहिल्या 2 षटकांमधून जितक्या धावा घेता येतील ना, त्या केल्याच पाहिजेत आणि त्याचमुळे का होईना इतरत्र गोलंदाजांवरती दबाव प्रस्थापित होईल. क्रिकेट इज ऑल अबाउट डॉमिनेटिंग गेम असं म्हटलं जातं आणि मग त्याच खेळाचा आज आपण साक्षीदार सुद्धा आहोत. मैदानावरती शाहिद आलाय. शाहिदचा पहिला चेंडू चांगल्या दिशेने वाटचाल करणारा होता. यावेळेला बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न. गली क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. कौतुक करेन इथून मात्र मी अंधाराळी संघाचं सुद्धा, कारण कमबॅक चांगलं केलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 38 धावा कुठल्या गेल्या, तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. गलीचा क्षेत्ररक्षक शार्प ठेवण्यात आलाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला थोडं वाईट ठेवलंय. आता मात्र कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला डीप मध्ये ठेवण्यात आलंय. तदनंतर एक लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात करण्यात आलंय.
मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. श्री धावीर महाराजांना नतमस्तक होईल चेंडू सीमारेषा. प्ले दाखवला गेला. गुणवत्ता, कलात्मकता आणि रचनात्मकता यांचं त्रिकूट समेळ मैदानावरती प्रसादने दाखवून दिलंय. चला आणखीन एक मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, टोल वसूल केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पहिला वाईड चेंडू या ठिकाणी आलाय. वाईट परिस्थिती सुद्धा मैदानावरती झाली आहे, कारण आपण पाहिलं तिसरं षटक प्रगती पथावरती असताना तब्बल 54 धावा धावफलकावरती लागले आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा तितकासा चांगला संपर्क होत नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट बघा काय कमालीची आहे. कोण म्हणतं क्रिकेटमध्ये फक्त ताकद असावी लागते, क्रिकेटमध्ये बुद्धी किंबहुना चाणक्य ती सुद्धा असावी लागते, आणि हेच मैदानावरती दाखवून सुद्धा दिले. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांची सांगता धावफलकावरती. अब तक 56. जबरदस्त खेळ मैदानावरती. पहिल्या विकेटसाठी 56 धावसंख्येची पार्टनरशिप. ना भूतो ना भविष्यतही अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. अर्थातच आपण पाहिलं स्वर्गीय राजा मालुसरे स्मृती जय गिरोबा अंधाराळी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आणि फलंदाजी करत असताना अनन्या स्पोर्ट्स किल्ला संघाने प्रतिस्पर्धी संघावरती हल्लाबोल केलंय. नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी पुकारणार आहोत. वन साइड विराट 11 रोहा कोलाड विरुद्ध हृदय 11 मोरेआळी विरझोली संघ. इनिंग्स ब्रेक मध्ये आपली नाणेफेक होईल, याची आपण दखल घ्या. त्यामुळे दोन्ही संघांचे कर्णधार आपण तयार राहा, सज्ज व्हायचंय. षटक क्रमांक 3 गोलंदाजीमध्ये होईल बदलाव. पहिला चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होता फलंदाजाला आमंत्रण, ज्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. फ्लॅट फ्युरियस फंटॅस्टिक सिक्सर. बासष्ट धावा धावफलकावरती. जोरदार अपील करण्यात आलं. चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट, चेंडू विकेट वरती आढळतोय की नाही. फुलटॉस स्वरूपातील चेंडू विकेट वरती आढळत होता. फलंदाज इथे मात्र प्रसाद बामुगडे या ठिकाणी बाद होईल. 12 चेंडू 38 धावसंख्येची इनिंग या ठिकाणी होईल समाप्त. एकदा प्रसादची इनिंग आवडली असेल ना मित्रांनो, तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह, इफेक्टिव्ह इनिंगची होते इथे मात्र समाप्ती.
फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळता येऊ शकला असता, फलंदाज चुकला आणि त्याचमुळे ही विकेट मिळाली होती. पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणतात ना, तीच परिस्थिती आहे. हरकत नाहीये, विकेट कधी कुठून कशी आली याला महत्व नाहीये, विकेट आली याला महत्वाचं आहे. मोमेंटम तुटणं गरजेचं होतं आणि प्रसाद नावाचं एक वादळ मैदानावरती, झंझावती वादळ मैदानावरती क्षमलेलं आपण पाहिलं. 62 धावसंख्येवरती पहिला हादरा लागलाय आणि तदनंतर मात्र मैदानाच्या आत नवीन फलंदाज बंटी पाटील आलाय. बघा, एक मोठं अस्त्र बाद झाला, तदनंतर मात्र मैदानावरती एक मोठं शस्त्र गेलंय. बंटी पाटीलच्या नावाने एक मोठं वादळ, एक रायझिंग स्टार म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, वनडाऊनच्या दिशेने त्याला सुद्धा पाठवण्यात आलंय. जुनेद किरकिरेचा आपण करूयात कौतुक. जिल्हा एक विकेट मिळाली आहे, चांगला टप्पा आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलणारा होता, चेंडूचा पेस इथून मात्र कमी झालेला आपण पाहिला आणि त्याचमुळे का होईना फलंदाज थोडासा बीट झालाय. फलंदाजासाठी सरप्राइझिंग डिलिव्हरी, सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात, हे जुनेदने मैदानावरती दाखवून दिलंय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या, तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये केलेले बदलाव, लाईन आणि लेंथमध्ये केलेले बदलाव आपल्या संघासाठी उपयुक्त ठरतात. फुल टॉस चेंडू आहे, गॅप मध्ये खेळला जाईल, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बेसिकली इच्छा आहे ना, ती सुद्धा पूर्ण केली जाईल. मैदानावरती काय घडलं, बॅकफुट वरून मोठा फटका, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक, चेंडू जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक षटकार. स्पोर्ट्स किल्ला संघाने सुद्धा आपल्या रणनीतीमध्ये बदलाव केलाय. विकेट गेली आणि तदनंतर मात्र नाही रुकेगा नाही झुकेगा हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलंय. सरळ बॅटने फटका खेळला जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आमचे गुणलेखक पुन्हा एकदा आम्हाला सांगतायत की सिंगल डबल पेक्षा चौकार षटकार जास्त आलेत. धावफलकावरती नजर टाकूयात, 73 धावा, 73, 4 षटकांची सांगता झाली आहे. जबरदस्त खेळ मैदानावरती. पहिल्या मॅच मध्ये 90+ स्कोर बघता येईल का, एक आशा डेफिनेटली बघितली जाते. हाय एक्सपेक्टेशन्स मैदानावरती ठेवले जात आहेत, कारण जो स्टँडर्ड अनन्या स्पोर्ट्स किल्ला संघाने पहिल्या मॅच मध्ये निर्माण केलाय ना, ते कौतुकास पात्र आहे. बघा, क्रिकेट हा असा खेळ आहे ना मित्रांनो, जिथे क्षणाक्षणाला क्रिकेट हा खेळ रंग बदलत असतो. त्यामुळे इथून जरी बॅकफुटवरती पाहायला मिळालं ना आपल्याला स्वर्गीय राजा मालुसरे स्मृती जय गिरोबा अंधाराळी संघ, तरी त्यांना सुद्धा सेकंड इनिंग मध्ये संधी आहे ड्रायव्हिंग सीट मध्ये बसण्याची. ज्या पद्धतीची फटकेबाजी पहिल्या इनिंग मध्ये अनन्या स्पोर्ट्स किल्ला संघाने केली आहे ना, त्यापेक्षा चांगली फटकेबाजी करता येऊ शकते. त्यामुळे दोन्ही संघांना समान संधी आहेत. इथून आपण कशा पद्धतीने मॅच कडे बघतोय ना, यावरती सगळं काही अवलंबून आहे. हाऊ वी आर लुकिंग ॲट द मॅच. पर्स्पेक्टिव्ह फार महत्वाचा आहे, दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. आणि मग त्या दिशेने वाटचाल करत असताना डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजीमध्ये इथे मात्र बदलाव करण्यात येईल. तन्मय बहुतोले गोलंदाजीसाठी आलाय, ज्याला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ज्याची वर्णी लागली, जिथे स्ट्राईक एंड वरती बंटी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके जरूर आलेत. सचिन बराच कालावधी नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न निश्चितच होता. एक धाव मिळणार आहे आणि बऱ्याच कालावधीनंतर सचिन माळी स्ट्राईक एंड वरती आहे, जो 8 चेंडूंवरती 23 धावसंख्येवरती खेळतोय. सांघिक धावसंख्या इथून मात्र 74 वरती जाऊन पोहोचले, जिथे एकमेव फलंदाज बाद झालाय. काय जबरदस्त सुरुवात करून दिली गेली. पहिल्या विकेटसाठी तब्बल 62 धावसंख्येची पार्टनरशिप. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पुन्हा एकदा फलंदाज रेडी होता आणि तदनंतर मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, गगनभेदी षटकार.
बघा मराठीमध्ये एक म्हण आहे, घर फिरले की घराचे वासेही फिरतात. तशीच काहीशी परिस्थिती मैदानावरती आली आहे, जिथे प्रतिस्पर्धी संघ चौकार षटकार खेचतायत. मग अशा वेळेला आपल्याकडनं अशा पद्धतीची चुका जर घडल्या ना, तर मात्र आपल्या संघाला विजयापासून दूर जावं लागेल. आहा, यावेळेला चेंडूची वाट पाहिली आणि तदनंतर मात्र चेंडूची वाट लावली आहे. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक नयनरम्य चौक. स्कोरबोर्ड 85 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद झालाय. श्री धावीर चषक 2025 चा आपण मनमुराद आनंद लुटतोय. पहिलीच मॅच मैदानावरती आहे. पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच इनिंग मध्ये अशा पद्धतीची धावसंख्या या स्पर्धेने खेळाडूंचं स्टँडर्ड वाढवलंय आणि तेच मैदानावरती आपण अनुभवतोय. काय जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा चालू आहे. काय खेळपट्टी बनवली आहे. फलंदाजांसाठी नंदनवन. वैयक्तिक 10 चेंडू 33 धावा. त्यात आणखीन धावांची करूयात भर. क्षेत्ररक्षकाने झेल सुटलाय. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये परिपक्वता असावी असं आपण म्हणतो. मग अशा वेळेला चुकी झाली आहे, चुकीला माफी नाहीये, कारण धावफलकावरती 2 ने बदलाव होईल. 87 ऑन स्कोरबोर्ड. 87 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी असणार आहे. आपण पाहिलं तर तन्मयवरती सुद्धा हल्ला बोल केलाय. यावेळेला मैदानावरती काय घडलंय, उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. नो बॉलचा हा चेंडू. जबरदस्त खेळ मैदानावरती. नो बॉल आलाय. एव्हरी नो बॉल काउंट्स. फ्री हिट साठीचा हा चेंडू असणार आहे. दुष्काळात 13वा महिना असंच काहीसं चित्र मैदानावरती आपण अनुभवतोय. हे षटक आता मात्र लांबणीवरती जाताना पाहायला मिळाले. 4 चेंडूंसाठी 15 धावा खर्च केल्यात. फ्री हिट साठीचा चेंडू फटका फसलाय. चेंडू बराच कालावधी हवेत आहे. आमचे ड्रीम्स क्रिकेटचे कॅमेरामन सुद्धा चेंडूला धुंडो रे साजनासारखे हवेमध्ये शोधत होते. चांगलं कॅमेरा वर्क ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. फ्री हिटचा चेंडू होता, कॅच पकडली तरी सुद्धा मरण नाही, असं काही चित्र मैदानावरती आपण पाहतोय. धावफलकावरती 2 ने होईल बढोतरी आणि धावफलक आता मात्र समसंख्येमध्ये जाऊन पोहोचलाय. 90 ऑन स्कोरबोर्ड. प्रदीपजी, ज्या धावफलकाचं आपण प्रिडिक्शन केलं होतं त्या दिशेने वाटचाल सुद्धा करते. 90 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 1 to go चा इशारा. शेवट मोठा फटक्याने करण्याचा प्रयत्न आणि मी म्हणेन इथून मात्र शेवट गोड झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस तब्बल 94 धावा. 94 ऑन स्कोरबोर्ड, जिथे सेकंड इनिंग मध्ये विजयासाठी धावफलकावरती तब्बल जमा झाल्यात 101 धावसंख्या धावफलकावरती. जबरदस्त इनिंग. एकदा टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो या 2 फलंदाजांसाठी. जबरदस्त इनिंग सुरुवात करून दिली प्रसाद बामगुडेने आणि तदनंतर मात्र सचिन माळी आणि बंटी पाटील यांनी कळस बांधलाय. जबरदस्त इनिंग. टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत, अजिबात टाळ्या थांबू दे नकोत. काय इनिंग केली आहे. जबरदस्त फटकेबाजी. प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित करण्यासाठी प्रयोजन केलं होतं आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा पाहायला मिळाली. 15 चेंडूंमध्ये 47 धावसंख्येची नाबाद इनिंग सचिन माळीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. व्हॉट अ फंटास्टिक प्लेयर. व्हेरी वेल प्लेड. चांगला खेळ आपल्या माध्यमातून झालाय. सचिन माळीसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज वेद घाणेकर यांच्या माध्यमातून आलंय. त्यांच्या इनिंगला या ठिकाणी सपोर्ट केला जातोय, पाठिंबा दिला जातोय, कौतुकाची थाप दिली जाते. व्हेरी वेल डन. चेंडू पहिली इनिंग
आणि धावफलकावरती देणगी लावली, अर्थात 101 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आणि विजयासाठी 102 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर उभं केलेलं आपण पाहतोय. अंधाराडी संघ या दबावातून कशा पद्धतीने कमबॅक करेल हे बघणं गरजेचं असेल. दरम्यान नाणेफेकीसाठी आपण पुकारूयात. वन साइड विराट 11 रोहा कोलाड विरुद्ध असणारा हृदय 11 मोरेआळी विरझोली संघ. चला या नाणेफेकीसाठी आपण यायचंय. नागोटणे प्लस वरवटणे वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघ पाहायला मिळणार आहे, तर दुसऱ्या बाजूला मोरेआळी आणि विरझोली हृदय 11 मोरेआळी विरझोली संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित उपलब्ध व्हायचे. वन साइड विराट 11 रोहा आणि कोलाड संघ, तर दुसऱ्या बाजूला हृदय 11 मोरेआळी विरझोली संघ. दोन्ही संघाचे कर्णधार चला त्वरित उपलब्ध व्हा. नाणेफेक आपण करून घेणार आहोत. वळूयात कॉमेंट्री बॉक्स कडे. थँक्यू. धन्यवाद आकाश सर. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्यसु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. रोहा तालुक्याचं ग्रामदैवत दहावीर महाराजांना नतमस्तक होऊन त्याचप्रमाणे रोहा आपल्या अखंड महाराष्ट्र आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आपण जाऊया. रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वाचा बाईक काढे जावी, 4 व्हीलर आहे. प्लीज मी विनंती करतोय. मालक आलेले आहेत त्या ठिकाणी. रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वाचा मानाचा चषक श्री दहावीर चषक 2025 एक तर पूर्ण झाला. 12 वर्ष पूर्ण झाली. 13व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. एक मानाचा हा चषक आपण पाहतोय. बरेच रती महारथी या स्पर्धेमध्ये खेळ करून गेले आणि बऱ्याचशा या तालुक्यातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं. नाणेफेकीसाठी पुकारूयात. वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघ, तर दुसऱ्या बाजूला असणार आहे दोन धावांचं भलं मोठं टार्गेट या ठिकाणी आव्हान उभं केलंय. खऱ्या अर्थानं पाहिलं जो प्रथम फलंदाजी करत असणारा संघ किल्ला या संघानं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिला चेंडूवरती या ठिकाणी सुरुवात केली. डीप 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 मिड विकेटच्या बाहेर चेंडू सीमा पार आलाय. दहावीर महाराजांना नतमस्तक होणारा हा षटकार.
जाणार आहे. विरजोली संघ कॉल घेतोय. हेड मागितलाय आणि टेल पडलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलायत. काय प्रथमतः स्वीकाराल? क्षेत्ररक्षण. ऑल राईट. न्यूज फ्रॉम द सेंटर. अर्थात आपण जर पाहिलं तर वन साइड विराट 11 रोहा कोलाट संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणचा डिसिजन घेतलाय. वळूयात मॅच कडे, जिथे इंटरेस्टिंग मॅच होऊन पाहिलं. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. नक्कीच कसं या ठिकाणी मॅच मध्ये ना एक मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण जशी सुरुवात केली होती ना ज्या किल्ला संघानं, तशी सुरुवात मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना धावांचा पाठलाग करत असतावेळी आपण पाहतोय ज्या अंधाराळी या संघाने सुरुवात केली. खऱ्या अर्थानं जो संघ आपण या ठिकाणी पाहतोय ना, स्वर्गीय राजा माळुसरे स्मृती हा संघ या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थाने या रोहा तालुक्यामध्ये एक लेजंड क्रिकेटर होऊन गेले. षटकार चौकारांसाठी जाणले जायचे. क्रिकेटवरती त्यांनी अधिराज्य गाजवलं होतं. असं कैलासवासी राजा मालुसरे यांच्या नावाने हा संघ खेळला जातोय. बराच काळ त्यांनी या क्रिकेटवरती आपलं अधिराज्य गाजवलं होतं असा हा खेळाडू. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती षटकार आला. ज्या 102 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले. कर्णधार आहे या ठिकाणी पाहिलं अनिकेत मोहिते आणि त्या साथीला मात्र रोहित शिंदे. सुरुवात चांगली झाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यांनी देखील या ठिकाणी दाखवून या ठिकाणी पाहतोय तर स्वप्न घेऊन आलेत की या 10 चषकामध्ये आपलं अस्तित्व मात्र टिकवायचं आहे. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. सुंदर पद्धतीचा फटका. क्या बात है. या ठिकाणी कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू 2 क्षेत्राला भेदून एखाद्या सुईमधून धागा काढावा ना असा मात्र चेंडू सीमा पार येतोय चौकार. चेंडूवरती 10 धावा तर आलेल्या आहेत. म्हणजे जी सुरुवात पाहिजे ती मात्र सुरुवात अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय. आखू टप्प्याचा चेंडू. चेंडूचा टप्पा पडला, थोडासा बाउन्स झाला, सरळ यष्टीच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडू आलाय. सन्मान्य सरपंच चंद्रकांतजी बांगोडे साहेब यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आणि याचसाठी स्पर्धा जाणली जाते. आपल्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने प्रोत्साहित करत असत आपले संघमालक किंवा आपले येणारे मान्यवर पाहुणे देखील. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ मात्र या ठिकाणी अंकित घेऊन आले की काय. चेंडू मात्र लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये सीमा पार आलाय चौकार. ही स्पर्धा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी तमाम क्रीडारसिक मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. 14 धावा धावपाळकावरती अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. ही सुरुवात खऱ्या अर्थाने चांगली झालेली आहे. जशात तसं प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. सिली मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी डेंजर झोन वरती होतं. अंकित मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट मारावी लागेल. 1 धाव मात्र पूर्ण केली. धावसंख्या पहिली धावपळकावरती 15 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही जर ती सरासरी गाठायची असेल 20ची तर मात्र अजूनही 5 धाव्यांची गरज आहे. 102 धावांचा बलामड्डा आव्हान पाठलाग करायचा आहे. मात्र तो पाठलाग सहजरित्या पूर्ण होणार का. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याच चढ उतार आपण पाहिलेले आहेत. क्रिकेट अनिश्चितचा खेळ मानला जातो. या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित शिंदे त्या ठिकाणी पण पाहिलं. प्रथमतः स्ट्राईकला आल्यानंतर एक सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता ठिकाणी. कोणतेही धाव मात्र आले. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळाली. बिनबाद 15 अशी धावसंख्या. ज्या 102 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन पाहायला मिळते या 10 चषकाच्या माध्यमातून. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा 10 चषकाचा हा थरार. जाऊया डीजे कडे. डीजे
खऱ्या अर्थाने एक विस्फोटक फलंदाज पुन्हा मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अदनान भाई रोहा संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. मात्र या ठिकाणी ज्या 102 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे हा 102 धावा पूर्ण होणार का? सुरुवात चांगली केली होती, मात्र खऱ्या अर्थाने जेव्हा बंटीच्या हातामध्ये चेंडू आला षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये, तेव्हा खऱ्या अर्थाने बंटीने मात्र या ठिकाणी जी पार्टनरशिप कुठेतरी मोठी होत होती त्या पार्टनरशिपला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि रोहित शिंदे सारख्या फलंदाजाला मात्र शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये झेल देऊन बाद करण्यामध्ये यशस्वी झाला. क्षेत्रांची विहीररचना जर पाहिली आपण या मैदानावरती की बंटी पाटीलने सजवलंय, खरं त्या ऑन क्षेत्रामध्ये पाहिलं लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलंय, त्याच्यानंतर आपण पाहिलं डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलं, एक लॉंग ऑन डीप क्षेत्रामध्ये क्षेत्र तैनात केले गेले. ऑफ क्षेत्रामध्ये पाहिलं तर मात्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये, बॅकवर्ड शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये, पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. पुढे सरसलाय चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणतीही चूक नाही आणि अदनान देखील या ठिकाणी आल्या पावले माघारी परतलाय. डीजे खऱ्या अर्थाने देणगी स्वरूपात धावा पाहिल्या, धावांचा डोंगर बालामोठा पाहायला मिळाला. ज्या मैदानाच्या चार बाजूला मोठमोठ्या बिल्डिंग आहेत तसं मात्र धावांचं टार्गेट देखील आपण पाहिलं. मात्र तो टार्गेट या ठिकाणी धावांचा पल्ला गाठत असताना पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने 15 धावा आल्या होत्या देखील, मात्र जेव्हा बंटीच्या हातामध्ये चेंडू आला ना तेव्हा बंटीने मात्र धावा आणखीन रोखण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खऱ्या अर्थाने हॅट्रिकच्या उंबरते होऊन देखील पोहोचलाय गोलंदाज बंटी पाटील. एक ट्रम्प कार्ड आहे या संघाचा आणि खऱ्या अर्थाने तो ट्रम्प कार्ड मात्र या ठिकाणी चाललाय. फलंदाज चौथ्या क्रमांकासाठी आलाय, सैफ आलाय हा फलंदाज. बंटी पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय, एक तेज तरार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी पाहिलं तर चेंडू अगदी निर्धाव टॉट पद्धतीने चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो या षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये. मॅडेटी पॉवर प्ले चालू असताना आतापर्यंत फक्त पहिल्या चेंडू सिंगल धाव या ठिकाणी खर्च केली गेली आणि 3 चेंडू मात्र त्याच्यामध्ये डॉट आणि 2 चेंडू 2 फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय बंटी पाटील. बंटी पुन्हा आपला गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. स्ट्राईकला आपण पाहिला सैफ हा फलंदाज आहे. टप्पा चांगला राहिला आहे, परंतु टप्पा पडला ना त्याच्याने दिशा बदलली गेली. ऑफस्टमच्या बाहेर निघाला गेला चेंडू. या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पाहिलं इशारा येते की वाईटचा अतिरिक्त धाव येते. धावसंख्या सिंगलने धावसंख्या थांबली होती ती मात्र आता या अवांतने पुढे सरसले. धावसंख्या पहिली धावपळकावरती 17 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. बंटी पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये, कोणतीही चुकी करत नाही फलंदाज. आणखीन एक बाद होऊन माघारी परतलाय डीझी. क्या बात आहे. बंटीने मात्र या ठिकाणी एक चांगली कामगिरी केली. फलंदाजी करत असताना देखील चांगली फलंदाजी, गोलंदाजी करत असताना देखील चांगले गोलंदाजी होत आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर मात्र या ठिकाणी कैलासवशी राजा माळुसरे स्मृती हा संघ जय गिरोबा अंधाराळी. मात्र खऱ्या तुम्हाला जर हा टार्गेट गाठायचा असेल ना, हा पहाड चढायचा असेल ना, हा रस्ता तुम्हाला पार करायचा असता, अर्ध्या वाटून रस्ता सोडू नका. ज्या रस्त्यावर तुम्हाला पहाडापर्यंत धावापर्यंत कितपर्यंत मजल मारता येईल ना, हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नाती परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करा की यस मला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं, त्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे. मात्र प्रत्येक खेळाडू हा येतोय आणि त्या ठिकाणी शरणागती पत्करतोय आणि खऱ्या अर्थाने त्याचा ट्रम्प कार्ड जर पाहिलं ना, या संघाला खऱ्या अर्थाने जर पाहिलं बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न मात्र बंटी पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा मार्ग आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असणार आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं बदल केले गेले. आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षण तैनात केले गेले बंटीने.
मोठा फटका आलाय, बराच उशीर झालाय, चेंडू मात्र सीमा पार आलाय हा षटकार. पहिला 2 षटकांचा खेळ संपला, ते 2 मायडेटी पॉवर प्ले होते ते मात्र संपलेत आणि धावसंख्या पाहिली धावपाळकावरती तर मात्र 23 धावा धावपाळकावरती फलंदाज मात्र बाद झालेत, ते म्हणजे 3 फलंदाज मात्र बाद झालेत. अजूनही कमबॅक होऊ शकतोय, कारण काल मी मुरुड प्रीमियर लीग मध्ये जर पाहिलं आकाश सर 36 चेंडूमध्ये 117 धावा झाल्या होत्या, त्याच्यामध्ये विजय घाणेकरने 20 चेंडूमध्ये 77 धावांचं भलं मोठं वैयक्तिक टार्गेट रचलं होतं. म्हणजे क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे, नक्की सांगू शकत नाही कधी काय रंग बदलेल, असा हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि क्रिकेटचा हा खेळ पाहण्यासाठी या माझ्या रोहा तालुक्यातील तमाम क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक या ठिकाणी सकाळपासून वाट पाहत होता की स्पर्धा कधी चालू होते. आणि खऱ्या अर्थाने 13व्या या पर्वाला सुरुवात झाली. अतिशय आकर्षण असं हे मैदान श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती आपण हे क्रिकेटचा थरार पाहतोय. श्री दहावीर महाराज चषक, जो रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वाचा मानाचा चषक आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की हा मानाचा चषक मला खेळायचा आहे, ह्या स्पर्धेचा मला भाग व्हायचा आहे. आणि तेच स्वप्न प्रत्येक खेळाडू घेऊन या ठिकाणी दाखल झालेत. आणि खऱ्या अर्थाने जर संकल्पना पाहिली ना, 2 गाव एक संघामध्ये 4 गावं एकत्र खेळताना आपल्याला एकमेकाच्या विरोधात देखील पाहायला मिळणार आहेत. कार्याध्यक्ष सन्माननीय संकजी देशमुख साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुषारदादा शिंदे यांचं देखील मी हार्दिक स्वागत. ओ क्या बात आहे, या ठिकाणी पहा सुस्तीचं लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. क्रिकेटवरती तुम्ही खऱ्या अर्थाने कधीही गर्व करू नका मित्रांनो. असं वाटत सहज सोप्पा हा झेल होता, खऱ्या अर्थाने हा झेल पकडणं गरजेचं होतं, मात्र झेल सुटला गेला. 1 धाव मात्र मिळणार आहे. तुम्ही क्रिकेटला जेवढं तुम्ही सुस्तीत घ्याल, जेवढं तुम्ही मजेमध्ये घ्याल ना, तेवढं क्रिकेट नक्की तुमच्यापासून दुरावेल. बरेच खेळाडू आपण पाहिले, बरेच असे जे आपण लेजंड क्रिकेटर पाहिले ज्यांनी क्रिकेटवरती अतुनात प्रेम केलं, क्रिकेटला देव मानलं, क्रिकेटला धर्म मानला. म्हणून तर आज 45 झाले, 50 वर्ष गाठले तरी काही खेळाडू अजूनही क्रिकेट चांगल्या दर्जाचा खेळत आहे. म्हणून क्रिकेटवरती चांगल्या पद्धतीने प्रेम करा, चांगल्या पद्धतीने तुम्ही जी संधी मिळते त्या संधीचं नक्की सोनं करणं गरजेचं आहे. चांगला फटका राहिलाय, एक सेल्सिबल क्रिकेट आपण पाहिलं, सन्मानपूर्वक खेळून काढलाय. शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या पाहिली धावफलकावरती तर मात्र 25 धावा, 3 फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक जर पाहिलं, 3रं षटक चालू असताना आतापर्यंत 3ऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. ज्या 102 धावांचं मात्र पाठलाग करायचं आहे. गोलांच्या ट्रॅकवर पुन्हा आपण पाहिलं, विजय कुठे चेंडू शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये या ठिकाणी कट केलं चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण, त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दिसत नाही. 3 चेंडूतील 3 म्हणजे सिंगल धावा कंप्लीट केली गेली. 26 धावा. आता मात्र तुम्हाला या ठिकाणी तुमचं गाडीचं गिअर ना चेंज करावं लागेल, टॉप गिअरमध्ये जावं लागेल, कारण मोठ्या फटक्याची नित्यांत गरज आहे. जरी आपण 102 धावापर्यंत पोहोचणार नाही, परंतु त्या अर्धा पल्ला कशा पद्धतीने पार होईल हे तरी ध्येय आपण करणं गरजेचं आहे. विजय पुन्हा आपल्या गोलची ट्रॅकवर, किंवा बा ते चांगला चेंडू राहिला आहे, मात्र दिशा चांगली राहिली. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आपण पाहिला, अवांतरच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी येतोय. आता मात्र धावा कुठून काय येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे, कारण धावांसाठी संघर्ष आणि झगडताना पाहायला मिळतोय. या धावांची पाठलाग करणारा संघ स्वर्गीय राजा माळुसरे स्मृती जय गिरोबा अंधाराळी हा संघ. अंधाराळी संघाचा देखील आकाशाला दबदबा राहिलेला या रोहा तालुक्यामध्ये. हो क्या बात आहे, चांगला चेंडू अगदी आपण पाहिला ना, टप्पा पडल्याने चेंडू सरळ ईश्वरच्या हातामध्ये गेला. एक सबमरीन डिलिव्हरी देखील म्हणायला लागेल, कारण अगदी जर पाहिलं ना, त्या खेळपट्टीच्या समांतर बाजूमध्ये हा चेंडू सरळ ईश्वरच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या मात्र पाहिली तर मात्र 27. सुरुवातीच्या षटकामध्ये जर पाहिलं ना, तर असं वाटत होतं की हा सामना हा चुरशीचा होईल, मात्र बंटीने जेव्हा आपल्या हातामध्ये चेंडू घेतला तेव्हा मात्र या सामन्याचे सर्व चित्र मध्ये बदलून टाकले. आणि त्याच पावलावर पाऊल टाकून विजय हा गोलंदाज झालाय. विजय ती देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. विजयने आतापर्यंत जर पाहिले, आपल्या षटकामध्ये 5 चेंडू आतापर्यंत फेकले, त्याच्यामध्ये 4 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. त्याच्यानंतर होणारा सामना असणार आहे
वन साइड विराट 11 रोहा कोलाड, त्यांच्या विरोधात संघ असणार हृदय 11 मोरियाळी विरझोली हा संघ असणार आहे. गोलंदाज पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. ओहो, मोठा फटका, अगदी स्ट्रेट राईचा फटका पाहायला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढे आला आणि अगदी चेंडूवरती बरोबर मिडल ऑफ द बॅट केला आणि चेंडूला मात्र 6 धाव्यांसाठी फेकून दिला. आणि ही गरज आहे, या गरजेनुसार तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. धावसंख्या पाहिली बळकावरती तर मात्र 33 ही धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. फलंदाज बाद झाले 3. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या होत्या, ज्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाज ऋतिक याने 15 धावा खर्च केल्या होत्या. नंतर बंटी पाटील आला षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी, त्यांनी धावा खर्च केल्या गेल्या 8. त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं तर मात्र 3 विकेट त्यांनी प्राप्त केले. त्यानंतर आपण जर पाहिलं विजय आलाय, विजयने 3ऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना धावा खर्च केल्या 10, म्हणजे 33 धावा या ठिकाणी खर्च केल्या. आणि खऱ्या अर्थाने रायगडचा छोटा टायगर नवाज खान हे देखील या ठिकाणी आज आपल्याला खेळ करताना पाहायला मिळणार आहेत. खऱ्या अर्थाने विराट 11 या संघाचं प्रतिनिधित्व करताना देखील आपण याला पाहणार आहोत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एक भव्य दिव्य ही स्पर्धा पाहतोय. प्रत्येकाचं स्वप्न असतं की या स्पर्धेमध्ये आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक जण वाट पाहत असते, वर्षाच्या 365 दिवस वाट पाहत असते. या वर्षी मात्र आपण पाहिलं मैदान बदलले, मात्र मैदान जरी बदललं असलं ना तरी मात्र जे आपण चित्र पाहतोय ना आकाश सर श्री दहावीर महाराजांची अगदी फोटो आपण पाहिला ना तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. त्याच्याच नावात हा चषक. आणि खऱ्या अर्थाने तुषार सर पाहिलं ना, जो दहावीर चषकाचं नाव फक्त रोहामध्ये नाही, आज मुंबई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आदराने नाव घेतला जातो. असा हा मानाचा दहावीर चषक आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येकाचे जबाबदारीने कामं करत असतात, चांगल्या दर्जाचा हा खेळ आपण पाहत असतोय. प्रत्येक हा गावातील खेळाडू जरी खेळत नसेल ना तरी देखील हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी या मैदानावरती येत असतो. आज सकाळपासून आपण पाहतोय माझा मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षक या ठिकाणी हा क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी, पाहण्यासाठी, क्रिकेटचा कुंभमेळा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. आणि खऱ्या अर्थाने हा ही स्पर्धा आपल्याला जवळजवळ 6 दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळाल्या. तर राजू केरकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. सातत्याने या मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज रोहा तालुक्याचं नाम खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर माझा 7 समुद्र पार देखील गेलेला आहे. कारण नवाज खानची ती खेळी आपण पाहिली शारजाच्या मैदानावरती, तिथून आवाज आला होता, 3 षटकार मारला, 3 चेंडू 3 षटकार मारल्यानंतर की रायगड का छोटा टायगर. आणि नवाज खानचा खेळ देखील आज मात्र आपल्याला या ठिकाणी या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज झालाय बंटी पाटील. तर खऱ्या अर्थाने आपण चेंडू पाहिले तर मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये जवळजवळ 69 धावींची गरज आहे. भलं मोठं आव्हान आहे. बंटी पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. 34ची सरासरी, म्हणजे प्रत्येक इथे षटकारांचीच भाषा बोलावी लागणार आहे. बंटी पाटील पुन्हा आपल्या गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिला चेंडू सफल होऊन मारण्याचा प्रयत्न असफल झालाय, मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू मात्र नो आहे. फ्रीटचा चेंडू असणार आहे. जे साहिल आज मात्र चांगला एंटरटेनमेंट डीजे साहिलच्या माध्यमातून, कारण आमचा आवाज आपल्याकडे पोहोचवण्याचं माध्यम आहे, एक चांगली क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बंटी पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर झालाय. फ्रीटचा चेंडू असणार आहे. फलंदाज या चेंडूवरती मोठा फटका घेणार का, मात्र सफल झालाय. पुन्हा आपण पाहिलं बाहेर निघाला, ऑफस्टंपच्या बाहेर. त्याचप्रमाणे पाहिलं ज्या पद्धतीने आपण ग्रामीण भाषेत पहिला घुसून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, मात्र खऱ्या अर्थाने ते 2 चेंडूचा त्याने त्याच पद्धतीने वापर केला मारण्याचा, मात्र या ठिकाणी बंटीने त्याला मात्र शांत ठेवले. बंटीकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, बऱ्याच स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने त्याचा खेळ राहिलाय. बंटी पाटील पुन्हा गोलची ट्रॅकवर सज्ज होतोय.
तर मग औपचारिकता बाकी राहिले या मॅच मध्ये. पहिली मॅच खऱ्या अर्थाने जर पाहिली सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये सुरुवात देखील आपण पाहिली तशाच पद्धतीने अंकित मोहितेने केली होती, कारण एक पहिल्या चेंडूमध्ये मोठा षटकार आल्यानंतर असं वाटत होतं की हा सामना नक्कीच जशाच तसे प्रत्युत्तर देताना पाहायला मिळेल. मात्र बंटीने या सामन्याचं सर्व चित्र बदलवलंय. कुट्यापदा चेंडू पहा, फलंदाज गोलंदाजी लेंथ बिघडवण्याचा प्रयत्न करते. चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये बाईच्या स्वरूपामध्ये सीमा पार झालाय, आलाय चौकार. केली होती इथे मात्र बंटीचं थोडंसं आपण पाहिलं ना तर दिशेवरती नियंत्रण पाहायला मिळत नाही. थोडीशी दिशा भरकटलेली पाहायला मिळते. त्याच्यामध्ये पहिला चेंडू नो आला, नंतर चौकार देखील आपण पाहिला, त्यानंतर आता वाईड आलाय. म्हणजे परिस्थिती खऱ्या ते वाईड झाली ती म्हणजे आपण जर पाहिलं ना अंधार आली या संघाची. मोठा फटका या ठिकाणी पाहिला, ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र सीमारेषा बाहेर पाठवलं गेलं. आपण पाहिलं त्या ठिकाणी फलंदाजी करतोय अंकित मोहिते. एक हाती किल्ला लढवते. खरं त्या अंकितला कोणीतरी साथ देणं गरजेचं होतं. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळते. वाईटचा अतिरिक्त धाव मात्र पंचांच्या मधून इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती 46 46 धावा. 3 फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक 4 चालू असताना 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिलाय. 5 षटकांची ही मॅच आहे. 5 षटकामध्ये 102 धावांचं टार्गेट पार करायचं असताना मात्र आता जर पाहिलं अर्धा टप्पा तसा आपण जर पाहिला तर या ठिकाणी पार करण्याचा प्रयत्न राहिलाय. 46 धावा धापळकावरती 8 चेंडू 56 धाव्यांची गरज. आणखीन एक मोठा फटका कव्हर क्षेत्रामध्ये चांगल्या दर्जाचा फटका पाहिला तर बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय अंकीच्या बॅट मधून. डीज प्रयत्न करत होता कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्यासाठी आणि त्या नक्कीच यशस्वी झालाय. पहिले 2 चेंडू खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमध्ये आले नव्हते, मात्र हे 2 चेंडू होते 12 धावा तब्बल वसूल केल्या गेल्या. अंकित मोहिते या फलंदाजाने सलामीला आलेला फलंदाज मात्र चांगल्या दर्जाची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला होल करून चेंडू 1 बाउंस सीमा पार आलाय चौकार. वर्ष 2025 13व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलंय. खऱ्या अर्थाने एक तप पूर्ण झालं आणि 13व्या वर्षामध्ये आपण पोहोचलोय. पहिला दिवस खऱ्या अर्थाने दुपारचं सत्र देखील चालू होणार आहे. म्हणजे हा वर्ष हा चषक कधी येईल कधी जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. अशा पद्धतीने हा आयोजन पाहायला मिळतो. षटक क्रमांक शेवटचा आपल्याला पाहायला मिळते 5व्या क्रमांकाचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विवेक मोरेच्या हातामध्ये चेंडू आहे. 56 धावा 56 धावा धावपळकडे पाहायला मिळतात. येणारे 6 चेंडू शिल्लक असणार आहेत. 6 मध्ये 46 धावांची गरज आहे. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त मात्र धाव मिळणार नाही. तर मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिले, कारण 5 मध्ये धावा जमा करायच्या आहेत. 45 57 धावा धावपळकावरती. पुढील जी मॅच होणार आहे खऱ्या अर्थानं विराट 11 संघाचे कर्णधार आणि हृदय 11
या संघाचे कर्णधाराला विनंती करतो, प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. दोघे कर्णधार विनंती करतोय, 2 कर्णधार आपण प्लीज यायचं या ठिकाणी. चांगली फटकेबाजी करतोय. अंकितला एखाद्या साथीदाराची गरज होती, एक चांगली पार्टनरशिप करून देण्याची, परंतु आता मात्र औपचारिकता बाकी राहिले या मॅचमध्ये. पुन्हा एकदा सपोलून मारण्याचा प्रयत्न, फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल तर कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र सिंगलने पुढे सरसले. धावसंख्या पहिली धावफलकावरती तर मात्र 64 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकात जर पाहिले तर मात्र 3 चेंडू अजूनही शिल्लक राहिलेत. खऱ्या अर्थाने अक्का सर पाहिलं ना आपण या ठिकाणी सकाळभरात प्रेक्षक मायबाप वर्ग आलाय. अगदी शांतपणे, जरी टाचणी पडली ना तरी आवाज येईल, एवढा हा क्रिकेटचा दर्दी प्रेक्षक पाहायला मिळतोय. मी विनंती करतोय विराट 11 संघाचा कर्णधार आणि हृदय 11 संघाचा कर्णधार अमित सर, प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. 2 कॅप्टनचे फोटो काढायचे आहेत, तर प्लीज दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. 2 चेंडू 32 धावांची गरज आहे. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं 3 कॅमेऱ्याची ही स्पर्धा कव्हरेज केली जात आहे. 5 कॅमेरे आहेत आणि 6वा एक ड्रोन आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या सिंगलने पुढे सरसले. 71 71 धावा म्हणजे अर्धा पल्ला तर नक्कीच गाठलेला आहे. 102 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिले, मात्र या षटकातील या मॅच मधील शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. विवेक मोरे हा गोलंदाज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पकडला गेला आणि फलंदाज मात्र बाद होतोय. हा मात्र सामना आपण पाहिला खऱ्या अर्थाने जिंकलाय तो म्हणजे अनन्य स्पोर्ट्स किल्ला या संघानं. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन.